हे गाइस, वेलकम बैक टू माय यूट्यूब चॅनल. सो आज मी करते आहे गौरीचा व्लॉग. गौरी ही माझ्याच घरी असते, सो मी ते व्लॉग करणार आहे. सो हा ड्रेस मी बाय द वे सेकंड डेला वेअर केला आहे, बट मी हे जे करते ते मी सेकंड डेला शूट करते. सो फर्स्ट डेचं शूटिंग मी त्याच्या आधी तुम्हाला दिसेल काय काय मी केलं, कसं आणलं, कसं काय डेकोरेशन्स अँड ऑल. सो स्टे ट्यून. सो आम्ही गौर 31ला संध्याकाळी आणणार होतो. सो आम्ही डेकोरेशन 28ला रात्री स्टार्ट केलं होतं. सो हे मिडनाईट लाईक 11 o'clockला आम्ही स्टार्ट केलं होतं. आणि हा माझा छोटूसा भाऊ आहे वंश, तो बघा एवढा कॉन्ट्रीब्युशन देतो आहे आमच्या डेकोरेशनमध्ये. सो त्यांनी आणि मी मिळून डेकोरेशन केलं आहे, आणि माझी मम्मा आणि माझी चाची मिळून. सो यावर्षी आम्ही थोडं नॅचरल, नो यूज ऑफ नथिंग अँड ऑल, सो तसं केलं होतं सुपलींचं. आणि हे सगळं रेडी झाल्यावर सगळं ठेवलं होतं. नेक्स्ट डे लाईक 31ला आम्ही गौर आणायला चाललो होतो. सो तेव्हा मी हा पिंक कलरचा ड्रेस, लाईक पर्पल पिंक कलरचा ड्रेस वेअर केला होता. सो त्याच्या पाठी असं क्यूटचा बो आहे. सो तो त्याच्यानंतर आम्ही आमच्या समोरच्या मंदिरातच आम्ही गौर ठेवतो नेहमी. सो ते गौर ठेवली होती. त्याच्यानंतर तिथे थोडीशी पूजा केली. मग सगळ्यांनी फोटोशूट्स वगैरे केले, व्हिडिओ शूट्स वगैरे केले, आणि मग आम्ही गौर घरात आणली. आणि आम्ही यावर्षी सुपलींचं डेकोरेशन केलं आहे, लाईक सुपली, बांबूज अँड ऑल. लाईक आम्ही काही असं जे हार्मफुल होईल आपल्या अर्थसाठी ते यूज नाही केलं आहे. सो इट्स लाईक दॅट काइंड ऑफ डेकोरेशन. त्याच्यानंतर मी चुंदरी घातली, आणि मग आम्ही देवळातून गौरींना घेऊन आलो. गाईज, गौराण्याच्या वेळेला पाऊस होता. सो आम्ही फटाफट छत्रीनी गौरला कवर केली होती प्लास्टिकनी, कलर नको जायला, आणि मग तिचे स्वागत केले. आणि त्याच्यानंतर ही बघा किती सुंदर गौर आहे यावर्षीची. सो शी इज व्हेरी ब्युटिफुल अँड व्हेरी क्यूट मग त्याच्यानंतर मी जी खाली असल्यावर जी पूजा करतात ती मी आणि माझ्या आत्याने केली होती. सो ती पूजा झाल्यावरती सगळे पाया वगैरे पडले. म्हणजे ती पूजा असते जी सकाळी आपण करतो, ती दुसरी, ती मेन असते, आणि ही पण पूजा करायची असते. मग त्याच्यानंतर माझी मम्मीनी पाया पडले, पप्पा पाया पडले, चाचू, चाची, वंश, माझी आजी, सगळ्यांनी पाया पडून झाल्यावर मग आम्ही गौर चालवायला घेतली. सो आम्ही जे पावलं ती ऑलरेडी उठून ठेवली होती, पण ते थोडंसं ॲज पर द ट्रेडिशनल मी थोडे उठवले, आणि त्याच्यानंतर चालवायला घेतली. सगळे जे लेडीज होते त्यांनी गौर चालवली पूर्ण घरभर. मध्ये जिथे आहे तिथे आरती केली, मी, चाचीनी, मम्मानी. सो त्याच्यानंतर आम्ही गौरींची आरती केली. आणि असे हात उठवले जातात आमच्या इथे, जे आपण जसं पाय उठवले तसेच हात उठवायचे असतात दारावर, कपाटावर अँड ऑल. सो तसं सगळं आम्ही उठवलं. त्याच्यानंतर आरती केली, आणि त्याच्यानंतर आम्ही गौरींना आम्ही जी एक्स्ट्रा ज्वेलरी जी घालतो, तिचं जे शृंगार आहे ते करतो, ते आम्ही त्याचं शृंगार केलं. आणि मग फायनली गौरींना आम्ही त्या डेकोरेशनमध्ये लाईक तिच्या मंडपामध्ये बसवलं, आणि एवढी सुंदर वाटत होतं. लाईक डेकोरेशन
Gauri was looking very, very beautiful and was really looking very beautiful. And next day मग 4 वाजता पहाटे पूजेसाठी उठली होती. तुम्ही बघू शकता माझा फेस. सो हे भटजी आले होते. सो मी आणि वंशने मिळून आम्ही पूजा केली. सो जे मी इंट्रो केलं होतं, ज्यात इंट्रोमध्ये मी जे आउटफिट वेअर केलं होतं ते हेच आहे. इट्स लिटिल बिट ऑफ साऊथ इंडियन अँड महाराष्ट्रीयन का मिक्सचर. सो मी ज्वेलरी अँड ऑल साऊथ इंडियन. मग पूजा झाल्यावर आरती वगैरे केली. त्याच्यानंतर मम्मी आणि चाचीने जे ओटी भरतात लेडीज ते सगळं भरलं सकाळी. सो ही पूजा स्टार्ट झाली होती अमॉंग 4:30ला. सो त्याच्या आधी उठून रेडी होऊन आम्ही हे केलं. आणि मग त्याच्यानंतर आम्ही थोडं चिल मारत होतो. फोटोशूट्स अँड ऑल केले, कारण का सगळे लोक 10च्या नंतरच येतात. सो फोटोशूट्स अँड ऑल केलं. आणि मग And today I wore a little bit South Indian, little bit Maharashtrian vibe. So yeah, it's my outfit. सो मी सगळं सुपली थीमच केलं होतं. लाईक इवन पंचपाळा अँड ऑल एव्हरीथिंग वॉज इन द थीम ऑफ सुपली. उसके बाद लाईक आमच्या घरी भजन ठेवलं होतं. सो भजन लाईक हे जे माझं आहे, माझी आजी, त्यांचं सगळं भजनी मंडळ आहे. सो ते पूर्ण भजन करतात. त्याच्यानंतर मग आम्ही आरती घेतली. जी दुपारची मेन आरती असते ती घेतली. मग दुपारी जेवण झाल्यावर आम्ही थोडे पत्ते खेळलो टाईमपाससाठी. त्याच्यानंतर आम्ही गेलो सार्वजनिक मंडळात. लाईक माझ्या चाचूने नवीन जनरेटर घेतलं होतं. सो कंग्रॅच्युलेशन्स टू चाचू अँड चाची. सो आम्ही तिथेच पूजा केली होती मंडळात देवाच्या समोर. आणि मग तिथे ऑलमोस्ट संध्याकाळ झाली. आणि मग रात्री 12ची जी मेन आरती असते गौरीची ती आम्ही चालू केली. सो ही आरती असते, ही आरती खूप इम्पॉर्टंट असते. असं म्हणतात की ही आरती झाल्यावर ती तिचे पाऊल उठून तिच्या माहेरी गेलेली असते. लाईक काल 31ला आम्ही तिला सासरी आणली आणि आता ती रात्री माहेरी जाते. आता तुम्हाला पुढे तुम्ही बघाल की तिचे कसे पावलं उठले. ते जे आहेत ना ते पावलं उठलेत तिचे. जे कापूर आम्ही लावतो ना तिथे पावलं उठतात. त्याच्यानंतर नेक्स्ट डे हा विसर्जनाचा दिवस होता. मग आम्ही अजून जी आमच्या घरातली गौर आहे तिथे त्याचं दर्शन करायला गेलो होतो. ही खूप सुंदर गौर आहे. त्याचे आम्ही दर्शन केले. मग परत घरी आलो. त्याच्यानंतर वंशनी आरती केली, जी दुपारची आरती होती ती. त्याच्यानंतर आम्ही विसर्जनाची तयारी केली. विसर्जनाला ते सगळं हलवतात तसं सगळं हलवलं. उत्तरपूजेचे तांदूळ टाकले. त्याच्यानंतर पूर्ण घरभर जे चालवतात, म्हणजे गौरीला जे चालवतात ते सगळं मग आम्ही ते एक टेम्पो सजवला होता. लाईक जी मी तुम्हाला पहिले गौर दाखवली आणि आमची गौर आणि एक छोटासा गणपती ते आम्ही सोबत नेणार होतो. आणि मी असं फ्रॉक टाईप आउटफिट घातलं होतं. मग असं टेम्पोमध्ये बसवलं आम्ही. हे सगळे चालत नाचत सगळे गेलो गौर विसर्जन करायला. मग पहिले आमचीच गौर बसवली होती. त्याच्यानंतर आम्ही परत त्यांच्या घरी गेलो, त्यांची गौर बसवली, गणपती बसवले. आणि मग आम्ही पूर्ण फॅमिली, लाईक ते पण आमची फॅमिलीच आहेत बट फॅमिलीमध्ये 2 गौर वेगवेगळ्या आहेत. सो इट्स लाईक दॅट. आणि मग आम्ही सगळे जाताना सगळे मस्त सनरूफमध्ये चढत गेलो होतो. बिकॉज आमचे जे 3 गाड्या ते 3ही सनरूफ आहेत. सो मजा आली. आणि मग खूप सारे फोटोशूट्स केले. हे लाडाची गौराई असं मी बनवलं होतं. सो हे बघा, हे जेव्हा दोन्ही गौर आणि गणपती बसले होते तेव्हा किती सुंदर वाटत होतं. फटाके फोडले. ही माझी क्यूटसी चाची आहे. आणि मग आम्ही सगळे नाचत गाचत गेलो. सो हे जे दिसत आहेत तुम्हाला हे सगळे माझे काकीज आहेत, सगळे काकीज आहेत. आणि मग आम्ही मस्त नाचलो, फुल ऑन एन्जॉय केलं. सो बघू शकता लाईक ठुमकाज अँड ऑल. त्याच्यानंतर वी हॅड फ्रुटी का चिअर्स. आम्ही येडे होत, सो आम्ही फ्रुटीचे पण चिअर्स करतो. सो त्याच्यानंतर आम्ही नदीवर पोचलो. नदीवर पोचून आरती केली. सगळे गौराई, जे 3 गौराई होते आणि गणपती, त्यांची आम्ही आरती केली सगळ्यांनी. बघू शकता सगळे लाईनीत असे बसले होते. त्याच्यानंतर आम्ही गौरी आणि गणपतीला विसर्जनाला नेलं नदीवर. लाईक हे नदीच्या वरती मंदिर आहे. सो तिथे सगळे आरती करतात आणि मग खाली विसर्जनाला नेतात. सो आम्ही विसर्जनाला नेले. मग इट्स अ हार्डेस्ट गुड बाय. 2 दिवस कधी गौर आली कधी गेली कळलंच नाही. सो एवढंच सांगेल, गौरी माते की जय. पुढच्या वर्षी लवकर या. त्याच्यानंतर सार्वजनिक गणपती त्याच दिवशी विसर्जन होतं.
सो गौर विसर्जन करून आम्ही गेलो सार्वजनिक विसर्जन करायला. सार्वजनिकला पूर्ण विठ्ठल थीम केली होती. खूप सुंदर गणपती आहे हा पण. आणि मग आम्ही डान्स वान्स केलं थोडंसं आणि मग मी डायरेक्ट गणपतीच्या बाजूला ट्रॉलीत जाऊन बसली होती. बिकॉज मी नेहमी ऑलमोस्ट ट्रॉलीवरच बसते गणपती धरायला अँड ऑल, पण यावर्षी थोडंसं नाचली अँड ऑल. एवढं सुंदर त्याचे डोळे अँड ऑल होते. मग त्याच्यानंतर आम्ही नाचत वाचत त्याचे पण विसर्जन केले. सो लेट्स से टुगेदर गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. सो असा व्लॉग मी पुढच्या वर्षी पण बनवेल, नक्कीच बनवेल. सो हे होतं या वर्षीचं माझं गौर आणि गणपतीचं व्लॉग. त्याच्यानंतर घरी गेल्यावर परत जी विसर्जनाची आरती असते ती केली. सो पुढचा व्लॉग कशाबद्दल असेल हे मला नाही माहिती. सो मीट यू इन द नेक्स्ट व्लॉग. थँक यू फॉर वॉचिंग. आय होप यू लाईक माय व्लॉग.